तर एक मोठी बातमी आपल्याकडे मुंबईतील शिवडीनंतर आता दादरचाही पेच सुटल्याची माहिती मिळते। शिवसेना ठाकरे आणि मनसेनं 192 आणि 194 नंबरच्या प्रभागावर दावा केलेला होता। 194 नंबर प्रभाग मनसे लढवणार आहे तर 192 शिवसेना ठाकरे गट लढवणार असल्याची माहिती मिळते। 194 मध्ये समाधान सरवणकर हे निवडून आले होते। तिथून आता मनसेचे संतोष धुरी, यशवंत किल्लेदार इच्छुक आहेत। तर मातोश्रीवर सुरू असलेल्या बैठकीत हा पेच सुटल्याची माहिती मिळते। 192-194 क्रमांकाच्या प्रभागावर दोन्ही पक्षाचा दावा होता, मात्र आता पेच सुटलेला आहे। शिवडीनंतर दादरचाही पेच सुटल्याची माहिती मिळते। तर ज्या प्रभागांमध्ये ठाकरे बंधूंमध्ये पेच निर्माण झालाय त्या ठिकाणची काय कारण आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। अनेक प्रभाग मराठी बहुल मतदारांचे आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मनसेची मराठी बहुल प्रभागात ताकद। दोन्ही पक्षांकडे ताकदीचे उमेदवार आहेत। 2017च्या निवडणुकीत दोन्ही पक्षांना चांगलं मतदान झालंय। दोन्ही पक्षांना मराठी बहुल प्रभाग हवे आहेत। 2-3 ठिकाणी मनसेकडे ताकदीचे उमेदवार आहेत। आरक्षणाचा फटका तिथं मनसे उमेदवार देण्याची तयारी। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांची शिवसेनेत प्रवेश। शिवसेनेविरोधात मनसे उमेदवार मैदानात उतरवणार का अशी चर्चा सुरू होती। निवडून येण्याची क्षमता हा मुख्य मुद्दा आहे। तर आपण पाहतोय शिवडीनंतर दादरचाही पेच सुटल्याची माहिती मिळते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेत काही जागांवरून वाद होता।